नमस्कार मित्रांनो. हा प्रश्न आला होता आपला कंबाईन पेपरमध्ये. त्यांनी त्याच्यामध्ये राज्यात द्विगृही मंडळ कुठं-कुठे आहे, म्हणजे बायकॅमरल लेजिस्लेचर आपण त्याला म्हणतो. म्हणजेच तुमचं विधिमंडळ आणि विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे, असा आपला प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिस्टिंग केलेली होती. आता इथं एक छोटंसं आपली ट्रिक आहे तुम कब नावाची. याच्यावरून आपल्या ज्या 6 राज्यांमध्ये आपण म्हणतो द्विगृही विधिमंडळ आहे, ते पाठ करणार आहोत. तर टीपासनं तुमचं तेलंगणा येतं, यूपासनं तुमचं यूपी येतं, एम फॉर तुमचं महाराष्ट्र येतं, के फॉर कर्नाटका येतं, ए फॉर आंध्र प्रदेश येतं आणि बी फॉर आपलं बिहार येणार आहे. तुम कब आपल्याला हे पाठ करायचं आहे. याच्यावरून आपल्याला तेलंगणा, यूपी, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बिहार हे लक्षात राहतं. आता इथं तुम्हाला दिसेल की केरळ आपलं येत नाही, मग ते पण कटतं. आसामसुद्धा येत नाही, त्याच्यामुळे ते पण कटतं आणि त्रिपुरासुद्धा आपलं येत नाही, तर इथं आपलं उत्तर 4 येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचे इथे काही महत्त्वाचे आर्टिकल आहे. आर्टिकल 169 याच्यानुसार आपण विधान परिषदेची स्थापना करतो. हा आपला राज्यसेवा पूर्व 2022चा प्रश्न आहे. पुढे आपला आर्टिकल 170 ते काय सांगतं की विधानसभेमध्ये मिनिमम 60 ते 500 मेंबर पाहिजे, म्हणजे मिनिमम 60 पाहिजे आणि मॅक्झिमम 500 मेंबर पाहिजे. पुढचं आपलं आर्टिकल 171 ते काय सांगतं, विधान परिषदेची जी साईज आहे ती आपल्या विधिमंडळापेक्षा 1/3 पेक्षा जास्त नको आणि टोटल मेंबर जे आहे ते 40 पेक्षा सुद्धा कमी नको. तर एवढे सर्व फॅक्ट आपण या छोट्याशा ट्रिकच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.